तर आज या ठिकाणी पॉपकॉर्न पे चर्चामध्ये दुसऱ्यांदा आलेले आहेत मंगेश देसाई. पॉपकॉर्न जास्त खाऊ नका, तुम्हाला पहिल्या एपिसोडमध्ये पण सांगितलं होतं. हे तुझे हां थांबा, आधी ओळख तर करून द्या तुमची. मंगेश देसाई आपल्यासोबत आहेत, आपल्यासोबत सिद्धार्थ चांदेकर आहेत, नंतर देतो ना पॉपकॉर्न हां प्लीज. आणि स्पृहा जोशी सुद्धा आपल्याला बरोबर आहेत, ज्येष्ठ कवयित्री आणि अभिनेत्री. लोनली फील करतोय मी खूप. तिकडे बाजू सर घेऊन बसतो म्हणजे दोघं बसून रे एकटा नाही. हा आता बोल, आम्हाला सांग काय प्रॉब्लेम. आम्हाला सांग. मी असं ऐकलं की तुमच्याकडे काहीतरी अँटी लोनलीनेस प्रोग्राम आहे. आणि मुळात आंटी नाही, अँटी लोनलीनेस प्रोग्राम हा वेगळाच व्यवसाय आहे. तो एक रात्र घालवणार जो सुद्धा तुला मिळेल पण आमच्याकडनं मिळणार नाही. आमचा ग्रुप अत्यंत शिस्तबद्ध आणि अत्यंत मोटिवेटेड असा ग्रुप आहे. अँटी लोनलीनेस प्रोग्राम अंतर्गत आम्हाला कॉल येतात, आम्हाला सांगितलं जातं त्यांच्या प्रॉब्लेम्स बद्दल. मग आम्ही एक टीम आमच्यापैकी त्यांच्या घरी जातो किंवा त्यांना जिथे भेटायचं असेल तिथे आम्ही त्यांना भेटतो, त्यांचं सगळं ऐकून घेतो, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही त्यांना सहानुभूती देत नाही, जाऊ दे, आम्ही त्यांना सहानुभूती देत नाही, आम्ही त्यांना स्ट्रेंथ देतो. आणि आम्ही ह्याची सुद्धा काळजी घेतो की ज्यांना जेन्युइनली एकटं वाटतंय त्यांच्याचकडे आम्ही जातो. जे फेक करून केवळ स्पृहा जोशी बद्दल अट्रॅक्शन वाटतं म्हणून आम्हाला बोलवतात, अशा लोकांकडे आम्ही कधीच जात नाही. आणि आमच्या ग्रुपचा दुसरा असा एक रूल आहे की कुठलीही मुलगी कुठेही एकटी जाणार नाही, तिच्या बरोबर कोणीतरी एक मेल कंपॅनियन बरोबर जातो. 100%. मी नाहीतर आपले डॉक्टर मोहनजोदारो. हा आता घे, म्हणजे खूप आहे घे. मला आवडतोय तुमचा प्रोग्राम तसं म्हटलं तर. पण तुम्ही आधीच सांगितलं की एकटी मुलगी तुम्ही, अरे माईक नाही, माईक नको आपल्याला, ते वेगळे येतील. नाही. हॅलो, जरा बाजूला होतो का? गेला. पण तू म्हणजे माईकला जसं प्रेमाने सांगितलंस तसं तुम्ही माणसांना सांगता प्रेमाने की तू. आणि माणसाचं नाव माईक असेल ना तरी आम्ही बोलतो ते. सांग काय एकटा पडलास तू, काय झालं तुला असं? माझे पॉपकॉर्न मी खायला लागलो ना तर तेव्हापासून माझ्या जवळ कोणी येत नाही. अरे येणार कसं ते, 1 वर्षापूर्वी आणले, वास नाही येणार त्याचा. अरे त्याचा माझा कशाला वास येईल? तू खातोस ना ते. मग तुला सांगू कशाची गरज आहे? तुला पंचकर्म करायची गरज आहे. तुला एकटेपणा नाहीये, तुला पोटाचे आजार आहेत, ते तू नीट कर आधी. हे खाऊन हे सगळं झालेलं आहे. पंचकर्म पे चर्चा असं आपण करू शकतो. पंचेस असतील तुम्ही सांगितलं की दिवसभर तुम्ही राहणार त्या माणसाबरोबर आणि त्याला तुम्ही बळ देणार, स्ट्रेंथ देणार. तर रात्रीचं काय? पण तुला सांगतो 10:30 नंतर रात्रीचं खेळ चाललंय. आपला एकटाच खेळायचा, आम्ही काही नाही करणार. हा प्रोग्राम तू म्हणजे अँटी लोनलीनेस प्रोग्राम मध्ये यायच्या आधी तू अजून एक सिनेमा बघ, त्याच्यानंतर मग ती फिल्म बघितल्यानंतर तू हा प्रोग्राम घे. नशिबाने मारली गाठ. काय? नशिबाने गाठ आज नाही चुकलं. कशी नशिबाने आज गाठ मारली. हा पॉज आहे तो, हा करेक्ट पॉज आहे. हे बघ, हे गाणं बिणं नशिबाने मारली गाठ वगैरे असं काही करायची गरज नाहीये, हे काही बघायची गरज नाहीये. तू एक काम कर, 29 जुलैला तुझ्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये लॉस्ट अँड फाउंड नावाचा पिक्चर येतोय, तो बघ. मग तुला ब्रोशरची गरज नाही, तुला एकटेपणाची गरज नाही, तुला हे एकटं खायची गरज नाही. तुम्ही तिथे जाता जाता लॉस झालो तर याचं काही चला रे, काय लगेच मिस्टर लो